हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे कारण की आज आहे साहेबांचा बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि आता आम्ही सेलिब्रेट करायला एका स्पेशल प्लेसवर चाललेलो आहे आणि आमच्या सोबत आहे बग्गू पण. बग्गी बघा भाऊ. आणि आम्ही यावेळेस फॅमिली सोबत चाललोय. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आम्ही निघालोय. लोकेशनला पोहोचल्यावर मी तुम्हाला पुढचं सगळं दाखवते. तर आत्ता फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो आहे आणि आम्ही आलो आहे स्टोन वॉटर रिसॉर्टला. खूप भारी प्लेस आहे ही. नाशिकपासून खूप जवळ आहे. तुम्हाला दाखवतात काय सीन चालू आहे ते. तर पोचलो आहे इथे आणि लुसी आणि बगीराचं फुल एन्जॉय चालू झालेलं आहे आणि मस्त रिसॉर्ट आहे हे बघा. हे बघा हे दोघं. बगीरा तर येत राहतो बट लुसी फर्स्ट टाइम आलेली आहे. पण आले. हाय करा. ए काळ्या. आणि मावशी पण आली आहे पण ती तिथे उभी आहे. तरी भेटले यार. तर तुला तुझं बर्थडे लोकेशन कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. मस्त पीसफुल आहे आणि मागे डॅम व्ह्यू तर बघ किती भारी आहे. हो डायरेक्ट डॅम आहे. तर आता आम्ही लंच टाइमला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही थोडं लंच करू. आज तुम्ही खाली या ना इकडं. संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट करू. ते सांडून टाकतील. सगळ्यात जास्त खुशी या दोघांना झालेली आहे. लुसी फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये आली आहे. लुचू ए लुसू हाय कर. ती कधीच नाही आली ना. हाय कर सगळ्यांना. हाय हाय. इन्फ्लुएन्सर ची मम्मी आणि बहीण किती गावठी. हा म्हणजे दिसायला फक्त एकदम स्टँडर्ड वाटतात. इकडे बघ जास्त बडबड नका करू. हो आमची बिचारी लुसी चुकून स्विमिंग पूल मध्ये पडून गेली. लुसू परत चुकून ती सरळ चालली गेली बिचारी. लुसू तर आता आपलं जेवण आलेलं आहे. सूप आलेलं आहे आपलं गरम गरम. एवढ्या गरमीत भूक तर खूप लागली आहे. तर चला तर मेन कोर्स आलेला आहे. चिकन हंडी, व्हेज कढाई आणि चिकन चिली. जेवतोय आणि आम्ही आता रूममध्ये चाललो आहे. तर मी तुम्हाला दाखवते आमचा रूम कसा आहे. हे बघा हे टेंट टाईप रूम आहे आणि आता दाखवते मी. आमचा रूम आहे. तर बगीराला आत्ता एक न्यू फ्रेंड भेटली इकडे. हस्की. क्या नाम है उसका? ब्राउनी. ब्राउनी. खूप जास्तच फ्रेंडली वाटते. ए तिला खेळायचं आहे बगीरा सोबत. चल बघिरा तिच्यासोबत चल. चल चल. बघू न्यू फ्रेंड बगीरा. चला ना लवकर पूल मध्ये. मी इकडे वरती पण गेलेलो आहे. का करतो ना. घ्या मम्मीचा घ्यायचा नाही कनेक्ट कर. लवकर कर चल. 4:30 वाजून गेले. हो चला. मी इकडे वरती पण गेलेलो आहे. तू कधी आला होता? आपली बियर पण मागव. हां चल ना जा ना पूल मध्ये. नाही जाते बस माहितीच. हाय साक्षी, हाव आर यू? खूप चटके बसतात बाहेर आणि मध्ये खूप थंड वाटतंय. ते बघ ना किती चटके डायरेक्ट चटके बसताय. बेबी पूल वाले लोक. नाही चाललोय मध्ये नाही जात तोपर्यंत आम्ही रिस्क घेणार थँक्यू. झालं.
आता आमच्या हायटी आणि स्नॅक्स आलेले आहेत. मस्त गरमागरम भजी, कॉफी, चहा. दादा आणि याचे विशेष काय संपत नाही आहे. फोनवर फोन येत आहे. आज तर मी बाहेर आहे फॅमिली सोबत. बघा उद्या भेटू. आणि हे दोघं बघा. हा? आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता टाईम आहे बर्थडे सेलिब्रेट करायचा. तर आम्ही आता थोडं डेकोरेशन केलं आहे आणि याला ते सरप्राईज आम्ही थोड्याच वेळात दाखवणार आहे. तर बर्थडे बॉय तर रेडी झालेला आहे. चला सेलिब्रेट करू आणि मी तुम्हाला पुढे दाखवतेच आम्ही कसं सेलिब्रेट करतो ते. तर हे आहे याचं सरप्राईज. थँक्यू. हे आम्ही प्लॅन केलं होतं केव्हाचं करतोय आम्ही. पण हवे ना ते दिसतंय सारखं. हां तर पटापट सेलिब्रेट करू. इकडं पूर्ण बॅकवॉटर आहे. बर्थडे सेलिब्रेशन चला आता तू गिफ्ट ओपन कर. हां बसो. मला वाटतं गिफ्ट मध्ये काय असेल. मला काय मला आवडतं ते असेल. ओपन तर कर. परफ्यूम असतील. परफ्यूम तुला दिसून गेलंय बाहेरून म्हणून बोलतोय. अरे सगळं उडालं. खूप हवा चालू आहे, खूप हवा चालू आहे. पटापट ओपन कर. हो आता पैसे राहतो आहे. बरं झालं मी नाही आणलं. मग सेकंड गिफ्ट दाखव आता. सेकंड गिफ्ट हे आहे आमचं आवडतं. हे याचं फेवरेट हे एकदम. आम्हाला खूप आवडतं. इकडून दाखव ना ओपन करताना. कर ओपन आता. हो खूप पॅकिंग आहे. वा 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 वा. थांब मी दाखवतो. हे आम्हाला खूप आवडतं. हे याच्यात आहेत फ्लेवर काय फ्लेवर. परफ्यूमचे. गुड मॉर्निंग गाईज. उठा. चला ब्रेकफास्ट रेडी झालाय. तर सकाळ आता झालेली आहे आणि रात्री केक कटिंग केल्यानंतर सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही इतकं थकून गेलो होतो का आम्ही नंतर ब्लॉग चालूच नाही केला. आणि आता सकाळचे वाजले 9 आणि आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टसाठी. तर चला तुम्हाला दाखवते ब्रेकफास्ट काय. पण त्याच्या आधी तुम्हाला मी हा सकाळचा व्ह्यू दाखवते. बघा किती भारी व्ह्यू आहे. एकदम पीसफुल आहे. एकदम भारी एन्व्हायरमेंट आहे. बघा त्या साईडला तो डॅम आहे तिकडे दिसत असेल आणि इकडे गेलं समोर तर इकडे या साईडला स्विमिंग पूल आहे.